हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, तुम्हाला अत्यंत महत्वाची न्यूज द्यायची आहे. ती न्यूज काय हे पहिले आपण जाणून घेऊयात. ती न्यूज म्हणजे जो 14वा हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा, तो तुम्हाला 15 ऑगस्टला मिळणार आहे. म्हणजे ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात तुम्हाला द्यावा, अशी मागणी आपण मागच्या महिन्यामध्ये सरकारकडे केली होती. त्या अनुषंगाने सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची घटना घडलेली आहे. ती म्हणजे अशी की जो 14वा हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा, तो हप्ता तुम्हाला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना 13वा हप्ता मिळालेला आहे आणि कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना अजूनही 13वा हप्ता मिळालेला नाही. 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कोणत्या लाडक्या बहिणींना 13वा हप्ता मिळालेला आणि कोणत्या लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. कारण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही पैशांचा वाटप सुरू आहे. समजा फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये काही महिलांना मिळाला, तर अजून काही महिलांना 13वा हप्ता मिळालेला नाही. पण गव्हर्नमेंटचा अत्यंत महत्वाचा निर्णय आलेला आहे की ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे, तो तुम्हाला 15 ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे. मग मला एवढा सांगा कमेंट बॉक्समध्ये लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 13वा हप्ता मिळालेला आहे की नाही मिळालेला आहे. मग या निर्णयामध्ये काल आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं होतं की बाबा या स्कीम बद्दल आपण काय काय स्टेप्स करू, त्याचाच निर्णय आज त्यांनी घेतलेला आहे. तर बघा तो निर्णय काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. त्यांनी या निर्णयामध्ये 4 गोष्टी प्रामुख्याने मांडलेल्या आहेत. 4 गोष्टी प्रामुख्याने मांडलेल्या आहेत. पहिली गोष्ट आहे, लाडक्या बहिणींनो, ज्या 27 लाख अपात्र बहिणी होत्या जून महिन्यामध्ये, त्यांचं काय, तर त्यांची पडताळणी होणार आहे. पडताळणी होणार आहेत. म्हणजेच काय, की ज्या 27 लाख अपात्र बहिणी होत्या त्यांना पात्र करण्यासाठी अंगणवाडी का सेविका अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन ते त्यांचे अर्ज चेक करणार आहेत, त्यांच्याकडनं अर्ज भरून घेणार आहेत आणि त्यांना पात्र ठरवणार आहेत, ज्या जर खरंच इलिजिबल असतील तर. दुसरा, जर अंगणवाडी सेविका तुमच्यापर्यंत नाही पोहोचल्या तर तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे जा. बरोबर. हा पहिला प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटलं. दुसरा प्रश्न त्यांनी सांगितला, 14 ऑगस्ट म्हणजे 14वा जो महिना हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा, हा भत्ता कधी भेटेल याचीही शाश्वती त्यांनी दिलेली आहे. त्यांनी सरळ म्हटलं आहे की 15 ऑगस्टला आपण महिलांच्या खात्यामध्ये 14वा जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो जमा करणार आहोत. कारण आपण जी मागणी केली होती शेवटच्या महिन्यामध्ये की ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात द्यावा, याच मागणीला सरकारने पकडून धरलेला आहे. यामध्ये सर्व श्रेय जातं माझ्या लाडक्या बहिणींना. कारण माझ्या लाडक्या बहिणींनी तो व्हिडिओ महाराष्ट्रातील असंख्य लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवला होता. म्हणजेच काय, मी काय करतो, तुमचा लाडका भाऊ महिलांची मागणी म्हणजे लाडक्या बहिणींची मागणी आपल्या सरकारपर्यंत पोहोचवतो आणि त्या मागणीला एक वेगळं वळण प्राप्त झालेलं आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओला सुद्धा तुम्ही महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा. आलं लक्षात? त्यानंतर तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला की जे मानधन आहे 1500 वरून 2100 कधी होणार आहे, याबद्दलही त्यांनी चर्चा करताना सांगितलं आहे, हे मानधन दिवाळीपासून पुढे लागू करणार आहे. म्हणजे जे मानधन आहे, जी वाढ करायची होती, बरोबर, ती वाढ दिवाळीपासून पुढे करण्यात येणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, दिवाळी खूप आपली सण आणि समृद्धीची जाणार आहे, खुशालीची जाणार आहे दिवाळी. त्यानंतर चौथा मुद्दा त्यांनी मांडला, ही जी लाडकी बहीण योजना आहे कधीपर्यंत सुरू राहणार आहे. ही लाडकी बहीण योजना अजून 5 वर्ष सुरू राहील, जर आमचं सरकार राहिलं तर. आणि त्याच्यानंतरही जर आम्ही निवडून आलो तर पुन्हा 5 वर्ष आम्ही चालू ठेवू, असं अनुमोदन डायरेक्टली देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्वाची न्यूज आहे. एक 27 लाख अपात्र बहिणींच्या लढ्यासाठी आपण जो लढा लढलेला होता तो आता मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, टेन्शन घ्यायची गरज नाही, तुम्ही पात्र ठरणार आहात. आणि जर तुम्ही पात्र ठरल्यात, डॉक्युमेंटेशन योग्य असलं, तर तुम्हाला जून, जुलै प्लस ऑगस्ट असे तिन्ही महिने या 15 ऑगस्ट पर्यंत दिले जाईल. समजा नाही मिळाले तर ऑगस्टच्या शेवटीपर्यंत तुम्हाला 4,500 रुपये तुमच्या अकाउंटला येईल. 14वा जो हप्ता आहे ताईंनो ऑगस्ट महिन्याचा, तो तुम्हाला 15 ऑगस्ट पर्यंत मिळेल असं सरकारने सांगितलंय. बघूया त्याच्यामध्ये काही चेंजेस करतात का मागे पुढे. आणि तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला आहे की 2100 रुपये, 1500 वरून 2100 रुपये दिवाळीमध्ये ते करणार आहेत.
आणि लाडकी बहीण योजना अजून ते किती वर्ष ठेवणार आहे? 5 वर्ष. जर निवडून आले तर पुन्हा 5 वर्ष ठेवेल. हा सरकारने आजचा 10 तारीख आहे आजची. अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. 10/8/2025 ची महत्त्वाची न्यूज. तर टेन्शन घेऊ नका. लाडक्या बहिणींनो, तुम्ही जे प्रेम मला दिलेलं आहे, हेच प्रेम पुढे सुद्धा द्या. या व्हिडिओला सुद्धा तुम्ही महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा. कारण आपल्या मागण्या सरकार ऐकतो आहे. आपल्या मागण्यांना सरकार परिपूर्ण करतोय. तर बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना एकच संदेश द्यायचा आहे, की तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा. जेणेकरून आपल्याला सरकारला सांगता येईल, की आमच्या मागण्या काय-काय. आपल्या मागण्या काय होती? मानधन वाढ होती. ती मागणी पूर्ण केली. आपली मागणी होती ज्या महिन्याचा भत्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा भत्ता ऑगस्टमध्येच मिळावा, ही आपली मागणी होती. आपली मागणी ही होती, की ज्या अपात्र बहिणी झालेल्या आहेत, त्यांना काय करा? पात्र करा. बरोबर? या तिन्ही मागण्या सरकारने आपल्या ऐकलेल्या आहे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, मी म्हणतो, की असंच प्रेम तुम्ही दाखवत जा. मी तुमच्या प्रेमाला योग्य ठिकाणी पोहोचवतो आणि ज्याच्या माध्यमातून आपल्या मागण्या परिपूर्ण होतील. बरोबर? तर लाडक्या बहिणींनो, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कोणत्या बहिणीला जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला आहे अजून आणि कोणत्या महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळायचा आहे. हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. तसंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक नवीन ऑप्शन आलेला आहे तुम्हाला हाईप करण्याचं. जर तुम्हाला वाटलं, की आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचायलाच पाहिजे व्हिडिओच्या माध्यमातून, तर काय करा? हाईप सुद्धा करायला विसरू नका. चला तर लाडक्या बहिणींनो, इथे थांबतो आणि तुम्हाला भेटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.